नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्लॅकबोर्ड मॅथ मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नफा आणि तोटा म्हणजे काय? पण परीक्षेत अनेकदा प्रश्न येतो की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? इथेच अनेक मुलं गोंधळतात आणि शेकडो सूत्र पाठ करायला लागतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतंही नवीन सूत्र पाठ न करता आपल्या त्याच गुणोत्तर पद्धतीने शेकडा नफा आणि तोटा कसा काढायचा हे शिकणार आहोत. मग तो पोलीस भरतीचा प्रश्न असो किंवा एम-पी-एस-सीचा. तुम्ही फक्त एका साध्या मांडणीत उत्तर काढा. जर तुम्हाला गणित सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग थेट प्रश्नांकडे वळूया. आता नफा किंवा तोटा टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी एक महत्वाची टीप. खरेदी किमतीला 100% पकडून तिरकस गुणाकार केल्यास कोणत्याही सूत्राशिवाय उत्तर मिळते. आता पहिला प्रश्न आहे पोलीस भरतीला आलेला 2023च्या परीक्षेत. प्रश्न आहे एका माणसाने रुपये 800 ची सायकल रुपये 1000 ला विकली, तर त्याला शेकडा नफा किती झाला? आता सुरुवातीला आपल्याला त्याला किती रुपये नफा झाला ते काढायला लागेल. मग त्या माणसाची खरेदी किंमत 800 रुपये. खरेदी किंमत 800 रुपये आणि विक्री किंमत 1000 रुपये. आता विक्री किंमत खरेदीपेक्षा जास्त आहे म्हणून त्याला नफा झालाय. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर. आता विक्री किंमत आहे 1000 वजा खरेदी किंमत आहे 800, म्हणजे त्या माणसाला नफा झालाय 200 रुपये. मग आता खरेदी किमतीला 100 मानायचं. मग 800 रुपयांना 100, तर 200 रुपयांना किती? आता तिरकस गुणाकार करून घेऊ आपण. मग 200 गुणिले 100 भागिले 800. आता या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. मग आता 4 दुने 8, 4 पंचे 20 आणि हा शून्य. आता बे एक बे, बे दोन्ही 4, इथं एक राहिला, बे पंचे 10. उत्तर आलं 25%. पर्याय क्रमांक बी. आता हा प्रश्न तलाठी भरतीच्या 2019च्या परीक्षेत येऊन गेलेला आहे. एका वस्तूची खरेदी किंमत 450. आता खरेदी किंमत 450 रुपये आणि ती 405 रुपयाला विकली. आता विक्री किंमत किंमत 405 रुपये. तर शेकडा तोटा किती झाला? आता इथं विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत जास्त आहे म्हणून त्याला तोटा झालेला आहे. मग तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता खरेदी किंमत आहे 450 वजा विक्री किंमत आहे 405. मग तोटा बरोबर 45 रुपये. आता खरेदी किमतीला आपल्याला 100 मानायचंय. मग 450 ला 100, तर 45 ला किती? आता तिरकस गुणाकार करून घ्यायचा. मग 45 गुणिले 100 भागिले 450. या शून्याला हा शून्य गेला, या 45ला हे 45 गेलं. उत्तर आलं 10%. पर्याय क्रमांक सी.
आता प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेत 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत 2021ला येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, एका दुकानदाराने रुपये 2,000 चा माल म्हणजे त्याची खरेदी आहे ₹2,000. खरेदी किंमत बरोबर ₹2,000. रुपये 2,300 ला विकला म्हणजे त्याची विक्री किंमत झाली. विक्री किंमत ₹2,300. तर त्याला शेकडा नफा किती झाला? आता इथं विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. त्याला नफा झालाय. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती आहे? ₹2,300. खरेदी आहे ₹2,000. तर त्या दुकानदाराला ₹300 नफा झालेला आहे. आता हा ₹300 नफा आपल्याला शेकडामध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. तर खरेदी किमतीला 100 मानायचं. मग 2,000 ला 100. तर ₹300 ला किती? आता सिंपल आहे. आपण तिरकस गुणाकार करून घेऊ. मग 300 गुणिले 100 भागिले 2,000. आता या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. बेक बे. आता इथं बेक बे याला शिल्लक राहिला बे पंचे 10. उत्तर आलं 15%. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न रेल्वे भरतीच्या परीक्षेत 2018ला येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, एका खुर्चीची खरेदी किंमत ₹750 असून ती ₹600 ला विकल्यास शेकडा तोटा किती? तर खरेदी किंमत ₹750. आता विक्री किंमत ₹600. आता विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत जास्त आहे. तोटा झालेला आहे म्हणून तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बरोबर खरेदी किंमत आहे 750 वजा विक्री किंमत आहे ₹600. मग तोटा झालाय ₹150. आता खरेदी किमतीला आपल्याला 100 मानायचे. मग 750 ला 100. तर 150 ला किती? आता तिरकस गुणाकार. 150 गुणिले 100 भागिले 750. आता ह्या शून्याला हा शून्य गेला. मग 75 एके 75 आणि 75 दुनी 150. आता 10 दुनी 20. 20%. उत्तर आलं 20%. पर्याय क्रमांक ए. आता हा प्रश्न MPSCच्या परीक्षेत तांत्रिक सेवा 2022ला येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, एका रेडिओची किंमत ₹1200 आहे. तो दुरुस्ती करण्यासाठी ₹300 खर्च आला. नंतर तो ₹1800 ला विकला. तर शेकडा नफा किती झाला? आता खरेदी किंमत खरेदी किंमत 1200 अधिक 300. कारण दुरुस्तीचा खर्च हा सुद्धा खरेदी किमतीतच धरला जातो. म्हणून एकूण खरेदी किंमत आली ₹1500. आता विक्री किंमत
विक्री किंमत आहे ₹1800. आता इथं विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे. म्हणून नफा झालेला आहे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर 1800 वजा 1500. मग नफा किती झालाय? ₹300. आता खरेदी किमतीला 100 मानायचंय. मग 1500 ला 100 तर 300 ला किती? मग तिरकस गुणाकार. मग 300 गुणिले 100 भागिले 1500. आता ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. मग 15 एके 15, 15 दुनी 30 और शून्य तसाच. मग उत्तर आलं 20%. पर्याय क्रमांक सी. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.